हॅलो चेक. पहिला चेंडू आपण पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण मात्र इथे आपण पाहतोय मुलगाव या संघाकडून आपण पाहतोय. पहिला चेंडू गोलंदाज शुभमच्या माध्यमातून आपण पाहिलात आणि या चेंडूवरती मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय पहिला चौकार. आता मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मयुरेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि इथे मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा हलकासा चाललाय त्यामुळे पंचांनी इथे मात्र दंडित केलंय. स्वेअर चेंडू इथे घोषित केलाय. 1 धाव मिळते. ती आपटी या संघाला आपण पाहतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय या वेळेस मात्र सूरज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटची कडा लागून चेंडू यष्ट्यांवरती आदळला आणि इथे मात्र सूरज मात्र बाद झाला. आणि आता आपण पाहतोय जवळजवळ 3 वाजलेत त्यामुळे आता आपण डीजेला देतोय विश्रांती. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होते आपण पाहतोय स्वप्नील. नेक्स्ट बॉल थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत दोन्ही हात समांतर. येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची धाव मात्र ऍड होते खात्यामध्ये आपटी या संघाच्या. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 6. या धावसंख्येवरती पहिलं षटक चालू आहे गोलंदाजीच्या मार्फत. आपण पाहतोय शुभम या गोलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकासा कट केलाय पॉइंटच्या दिशेला. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे कोणतीही चुकी करत नाहीये. 1 धाव मिळते ती पुन्हा एकदा आपटी या संघाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूला वेग थोडासा होता आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतोय दरम्यान 1 धाव जोरात धावून काढले. 1 धाव मिळते ती आपटी या संघाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या धावसंख्येवरती. शांतता पसरले मैदानावरती आपण पाहतोय. आता घड्याला तर 3 वाजून जवळजवळ आता 10 मिनिटं होत आलेली आहेत. पहाटेचं सत्र आता चालू झालंय आणि यावेळेस मात्र आता परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा 6 धावांसाठी षटकार. स्वप्नीलच्या बॅटमधून मात्र अतिशय जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. 6 धावांसाठी आला षटकार. पहिलं पिवंत षटक समाप्त होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतोय आपटी या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 14 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा सामना. विनर वर्सेस विनर ही लढत पाहतोय आपण. एका बाजूला मुळगाव आणि एका बाजूला आपटी ही लढत पाहायला मिळते. दुसरं षटक आपण पाहूया कोण घेऊन येतोय. रुपेश स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण ऋतुराज कदम याला पाहतोय. अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू आहे.
परळी पंचायत लीगमध्ये याच खेळाडूने याच मैदानावरती अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती. तर पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर किशोर आणि गोलंदाजी मार्फत दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रुपेश. जोरदार अपील मागितले गेले इथे पंचांकडे, परंतु अपील मात्र इथे नक्कीच फेटाळली आहे. थोडीशी एक आगळी वेगळी स्टाईल मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून डाव्या हाताचा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय रुपेश. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला, पंचांकडे जोरदार अपील मागितली, परंतु अपील मात्र इथे पंचांनी फेटाळले. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज विनंती असेल. चला आता आपल्या जागेवरती आपण या. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय. नक्कीच हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. इथे मात्र आता पॉइंटच्या डोक्याच्या वरून मात्र हलकासा कट केलाय. या चेंडूला जातोय 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावांनी मात्र इथे धावफलक आता हलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 18 या धावसंख्येवरती. या वेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाचा चेंडू इथे आलाय गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त असा नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र आता रनआउट नक्कीच आहे की नाही हे आता चेक केलं जाईल. थर्ड अंपायरचा इथे कॉल घेण्यात आलेला आहे. डिसिजन मात्र येतोय OUT आउट. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतंय. आपण पाहतोय बॅटर स्वप्नील मात्र इथे नक्कीच बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय. आपण पाहतोय रमेश. शॉर्ट पिच चेंडू मात्र या चेंडूला मात्र नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळून काढलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. शुभम मात्र कोणतीही चुकी करत नाहीये आणि एक धाव मिळते ती आपटी या संघाला आपण पाहतोय. थोडंसं सॉफ्ट व्हॉइसमध्ये आता मी समालोचन करतोय. प्रेक्षकांना नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय. आवाज थोडासा आता जवळजवळ आता रात्रीचे 3 वाजून गेलेत. या वेळेस आता मात्र चुकी करताना दिसलाय गोलंदाज रुपेश. पंचांचा डिसिजन येतोय. हा नो चेंडू घोषित केलाय आणि 4 टोटल मिळतील या 5 धावा. आणि पुढील चेंडू आता असेल उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल. हा फ्रेटचा चेंडू असेल. थोडीशी चुकी करताना दिसला गोलंदाज वेस्ट हाईटचा. नक्कीच इथे मात्र नो घोषित केलाय पंचांनी. चेंडू द्यायचंय मैदानात. चला मॅच बॉल येतोय का? चला मैदानात चेंडू द्यायचंय. आता आपल्याकडे वेळ सुद्धा जास्त राहिला नाहीये. जर चेंडू गेला असेल बाहेर, चेंडू आहे. चला मॅच ऑन करायची आहे. धावसंख्या 4 ने वाढते, 5 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले
ती 24 आणि आता पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू, बॅटरला मात्र संधी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान एक धाव इथे कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे आरामात दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळत आहेत आपण पाहतोय त्या आपटी या संघाला. दरम्यान दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती आपटी या संघाची आपण पाहतोय. दोन विकेटच्या मोबदल्यात 26 या धावसंख्येवरती शेवटचं षटक घेऊन येते कोण आपण पाहणार आहोत. चला आता नो टीम मीटिंग विनंती असेल, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जर आपण असंच जर अजून वेळ घेतला, टाइमपास केला तर कदाचित मला असं वाटतंय त्या टॉवर रोडचे हॅलोजन सुद्धा गळून पडतील खाली. त्यांना सुद्धा आता खऱ्या अर्थाने अशक्तपणा आला असेल, विकनेस आला असेल. कारण की आवर्जून सांगावं असं वाटेल, या मैदानावरती आजच्या दिवसातील पहिला चेंडू पडला होता बरोबर दुपारी 3:50 आणि मैदानात जे अंपायर उभे आहेत ते कंटिन्युअसली अंपायरिंग करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. दुपारी 3:50 पहिला चेंडू पडलाय आणि आता वाजलेत 3:15 म्हणजे 12 तास झालेत. शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय तेजसचा पहिला चेंडू आपण पाहिलात. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू आलाय, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आणि यावेळेस मात्र हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय पंचांनी मात्र डिसिजन दिलाय. स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाची एक धाव खात्यात ऍड होते आणि इथे मात्र 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय गोलंदाजाला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. आणि यावेळेस मात्र आता आपण पाहतोय नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका मारण्यामध्ये अपयशी ठरला बॅटर आपण पाहतोय. आणि एक सोपा झेल मात्र टिपला गेलाय यष्टीरक्षकाकडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 27 आपण पाहतोय. न्यू बॅटर आता मैदानात एंटर झालाय आदर्श. चला आता नेक्स्ट मॅचचा टॉस येतोय आपल्या समोर, लगेचच यायचंय आपण. जांभिवली बीच्या विरोधात सासगाव, दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या टॉस साठी. नेक्स्ट मॅच जांभिवली बीच्या विरोधात सासगाव, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आपण यायचंय टॉस साठी. आमचे मित्र रोशनजी वालगुडे साहेबांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. आणि यावेळेस मात्र मैदानात काय घडलंय पाहूया आपण. नक्कीच स्ट्राईक रोटेशनचा नक्कीच प्रकार पाहायला मिळतोय, परंतु या स्ट्राईक रोटेशनच्या प्रकारामध्ये रनआउटची विकेट मात्र नक्कीच जाते. आपटी संघाचा बॅटर मात्र इथे बाद होतोय, तो म्हणजे आदर्श मात्र इथे नक्कीच बाद होतोय.
चला या जांभिवली बी संघाचा कर्णधार आणि सासगाव या संघाचा कर्णधार टॉससाठी या लगेच आपण याच्यानंतर आपली लगेचच विनर वर्सेस विनर मॅच आहे. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. नक्कीच आपण बघतोय चेंडू मात्र जातोय हा 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय. खणखणी दणदणीत असा चौकार किशोरच्या बॅटमधून चौकार आलाय. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या धावसंख्येवरती. 31 लॉस ऑफ आपण पाहतोय 4 विकेट्स. नेक्स्ट बॉल अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय हा सीमा रेषेच्या बाहेर. कव्हरला मात्र नक्कीच आलाय 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र 6 धावांनी मात्र इथे धावफलक आलते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या धावसंख्येवरती. आणि अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. दरम्यान आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मात्र विकेट नंबर 5 नक्कीच मात्र जाते. त्रिफळाचीत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र समाप्त आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय आपटी या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावसंख्या झालेली. 38 धावांचं टार्गेट असेल ते मुळगाव या संघाच्या विरोधात. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. ऑफिशियल्स अनाउन्समेंट बऱ्याच गोष्टी उद्या आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतील. कारण की कोणतीही स्पर्धा करायची म्हटल्यानंतर आयोजक स्ट्रॉंग आणि कठोर असणं गरजेचं आहे. कारण की एवढं मोठं आयोजन करायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यशस्वी ज्या वेळेस एखादा स्पर्धक ज्या वेळेस परीक्षेला उतरतो त्यावेळेस तो पूर्ण अभ्यास करून ती स्पर्धा देण्यासाठी मात्र उतरत असतो. आणि यावेळेस आपण पाहतोय एवढी मोठी स्पर्धा करणं खऱ्या अर्थाने आपण जसं आपण बोलतो की शक्य आहे परंतु शक्य नाही आहे मी म्हणेन. यासाठी खूप सारी मेहनत घेतली जाते आयोजकांकडून. ज्यावेळेस या स्पर्धेचा शेवटचा चेंडू ज्यावेळेस फायनलचा होईल, ज्यावेळेस बक्षीस वितरण होईल त्यावेळेस कुठेतरी आयोजक शांततेची झोप लागेल हे लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादा डायरेक्टर पिक्चर बनवत असतो त्यावेळेस पडद्यावरती तो पिक्चर पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात, वावा करतात, हिरो हिरोईनला डोक्यावरती घेतात. परंतु पिक्चर बनवण्यासाठी डायरेक्टरने केलेली जी मेहनत असते पडद्याच्या मागची ती बऱ्याच जणांना दिसत नाही. खऱ्या अर्थाने हिरो जो असतो हा डायरेक्टर असतो. आणि या संपूर्ण आयोजकांच्याकडून खरंच ही मेहनत आपल्याला दिसते. रंग लारी आहे मेहनत. चला विनंती असेल आता बॅटर मैदानात पाठवायचे आहेत आपण मुळगाव संघ. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. विनंती असेल बालरामदादा गायकवाड. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेच करायचं आहे. जांभिवली बीच्या विरोधात सासगाव ही लढत पाहायला मिळणार. 3 षटकांचा सामना असेल. बरेच जण खूप दूरवरून आलेले आहेत या स्पर्धेसाठी. सगळेच खेळाडूंना मात्र तयारी केलेली आहे. बघा ज्या वेळेस आपण आपल्या गावामधून
आपला संघ ज्यावेळेस घेऊन जातो बाहेर खेळण्यासाठी त्यावेळेस आपण आपल्या ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतो आणि त्यावेळेस आपण त्याला साकडं घालत असतो की बाबा देवा आम्ही चाललोय या खेळण्यासाठी, आम्हाला यश दे, बळ दे. आणि ज्या वेळेस आपण मैदानामध्ये उतरतो आणि सर्वजण एकत्र येऊन ज्यावेळेस आपण ती गर्जना करतो त्यावेळेस सगळ्यांचं ध्येय असतं की मॅच जिंकणं गरजेचं आहे. आपण आपल्या गावासाठी खेळत असतो, गावाचं नाव मोठं करण्यासाठी खेळत असतो. एक लक्षात घ्या, एक खेळाडू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा एक खेळाडू आहे. टीमच्या समोर कोणताही खेळाडू मोठा नसतो, कारण की त्या खेळाडूला मोठं केलंय टीमने. त्यामुळे इच अँड एव्हरीवन रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, कधीही मित्रांनो, ज्या वेळेस आपण गावाचं नाव करण्यासाठी आपण बाहेर पडत असतो त्यावेळेस या गावासाठी पूर्ण ताकदीने खेळणं गरजेचं आहे. आपण पाहतोय मैदानावरती चालू असलेला सामना, एका बाजूला मुळगाव संघ आणि एका बाजूला आपटी संघ 18 चेंडूमध्ये 38 धावांचं टार्गेट उभं केलंय. सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर झाले होते शुभम आणि रुपेश. पहिला चेंडू मात्र आपण पाहिलात, भन्नाट वेगाचा चेंडू आला किशोरच्या माध्यमातून आणि त्या चेंडूला मात्र सन्मान मात्र दिला शुभमने. एक धाव नक्कीच धावून काढली, खातं खोललंय आपल्या संघाचं. चला टॉस करण्यासाठी यायचंय. जांभिवली बी संघ इथे आलाय. कर्णधार आपला पाठवायचा आहे, प्लीज विनंती असेल. मंगेश चव्हाण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव जोरात धावून काढलेली आहे. थोडस मला असं वाटते खेळाडू सुद्धा सुस्तावलेत का, एनर्जी आहे. चला वळूया मैदानावरती. चालू असलेला सामना आपण पाहतोय, एका बाजूला खेळतोय मुळगाव आणि एका बाजूला खेळतोय आपटी. थोडासा आवाज वाढवावा लागेल, एनर्जी देणं गरजेचं आहे. काम आहे माझं, समालोचन करतोय आम्ही, इथे मात्र एनर्जी देण्याचं काम करावं लागेल मला, जरी माझा आवाज मला साथ देत नसला तरी. या वेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. थोडासा धडपडतोय क्षेत्ररक्षक, परंतु नक्कीच चेंडू अडवतोय. नक्कीच मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितले नक्कीच मात्र प्रत्येक खेळाडू हा स्वतःसाठी खेळत असतो. हा प्रत्येक खेळाडू खेळत असतो, आपल्या गावासाठी खेळत असतो, आपल्या गावाचं नाव कसं मोठं व्हावं याच्यासाठी खेळत असतो. आणि पाहूया आपण नक्कीच चालू असलेला सामना. मैदानामध्ये एका बाजूला आपटी आणि एका बाजूला मुळगाव खेळतोय. नेक्स्ट बॉल पाहतोय पुन्हा एकदा आपण. या वेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला गोलंदाज किशोरच्या माध्यमातून, परंतु या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय बॅटर शुभमच्या माध्यमातून. पाहतोय आपण एक चांगला क्रिकेटरची ओळख खऱ्या अर्थाने ही असते, जसा चेंडू आला त्याला सन्मान दिलं, म्हणूनच संपूर्ण जगामध्ये सचिन तेंडुलकर यांना देव ही पदवी देण्यात आली आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर शुभम, परंतु चेंडू हवेत आहे. आणि या वेळेस मात्र पाहतोय आपण नक्कीच मात्र शुभम सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. थोडंसं आता वातावरण चेंज झालंय, वातावरणामध्ये थोडंसं आता एनर्जी यायला सुरुवात होईल. हळूहळू सगळ्यांमध्ये एनर्जी आणण्याचं काम 100% करणार, हे माझं काम आहे खऱ्या अर्थाने. ज्यासाठी मला इथं बसवलंय ते काम करणं गरजेचं आहे मला. न्यू बॅटर मैदानात एंटर होते आपण पाहतोय मुळगाव या संघाकडून. आनंद मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आता गेलाय. आनंदाचा वातावरण नक्कीच करणार का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. जांभिवली बी संघ माझ्या उजव्या बाजूला आलाय, बराच दूरवरून आलेला संघ आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कौतुक करावं लागेल, कारण की ज्या वेळेस आपण आपल्या गावामधून ज्या वेळेस आपण बाहेर निघत असतो त्या मनामध्ये एकच ध्येय असतं की आपल्या गावाचं नाव मोठं व्हायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते. मागाची सांगितलं आवर्जून, मी सुद्धा एक खेळाडू आहे. टीम मुले खेळाडू घडत नाहीये, तर लक्षात घ्या, खेळाडू मुले टीम नाहीये तर टीम मुले खेळाडू आहे, लक्षात घ्या. इथे मात्र हलकासा कट केलाय, पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा आहे, कोणतीही चुकी करणार नाही. एक धाव जोरात धावून काढले, चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. एक धाव मिळते
आणि इथे मात्र आता पहिलं षटक मात्र समाप्त होते आणि पहिल्या षटकाची अंतिम धाव संख्या होते ती म्हणजे आपण पाहतोय मुलगाव या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 5. शेवटची आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चला टॉस करून घ्यायचे विनंती असेल. मंगेश चव्हाण टॉस केलाय का? ओके, टॉस सुद्धा झालेला आहे. सासगाव संघ इथे टॉस विन झालेला आहे. डिसिजन आपलं सांगायचंय. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आजचा हा क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने आजचा दुसरा दिवस आहे. अजून पुढचे 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. माझे ऑफिशियल्स आपण व्हिडिओ इन्स्टावरती पाहिली असेल. याच मैदानावरून 64 संघ मानाचे संघ खेळणार या मैदानावरती आणि या 64 संघांमधून एक संघ होणार चॅम्पियन. इन्स्टावरती मी व्हिडिओ पोस्ट केली याच मैदानावरून. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रमेश. 12 चेंडू आणि आता 33 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला पाहताय आपण मुळगावचा फलंदाज रुपेश. चला मॅच ऑन करायची आहे. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडंसं फंबलिंग झालंय आणि या वेळेस मात्र नक्कीच मात्र फंबलिंग होत असताना मात्र चेंडू मात्र नक्कीच मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. कव्हरला हा खणखणीत दणदणीत असा 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र आता खऱ्या अर्थाने रुपेश मात्र ऑन फायर झालाय मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना आनंद मात्र इथे ऑन फायर झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार ठोकलाय. आता शेवटचे 11 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता आहे. हलकासा कट केला. इथे मात्र आपण पाहतोय किपरच्या मागे चांगला बॅकअप मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु एक धाव अतिशय चपलाईन धावून काढली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. एक धाव मिळते ती मुलगाव या संघाला. आणि आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजे बॅटर रुपेश मात्र स्ट्राईक एंडला आलाय. समीकरण थोडंसं बदललंय. शेवटचे 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चला विनंती असेल स्पीडअप करायचंय प्लीज. अजून यानंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. अतिशय जबरदस्त इथे चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान कव्हरला नक्कीच हा चेंडू खेळून काढलाय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहतोय आपण या चेंडूवरती 1 धाव मिळतीये मुळगाव या संघाला. समीकरण थोडंसं बदलते. आता शेवटचे आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे. इथं जर खऱ्या अर्थाने ठरवला बॅटरला तर एक मोठा फटका जर कदाचित आला हे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तर कदाचित नक्कीच आपल्याला एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय बॅटर आनंदच्या माध्यमातून. परंतु 1 धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि आता 26 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच संध्याकाळी आपण 4:30 वाजता आपण इंस्टावरचा एक ऑफिशियल आपण घेतलं होतं. माझा यूट्यूबचा मित्र इथे ऑपरेटिंग करतोय मला सांगतोय इथे पुन्हा रिपीट होणं गरजेचं आहे. करू आपण रिपीट नक्कीच. मनोरंजन करू आपण सगळ्यांचं. या वेळेस मात्र आपण पाहतोय स्विच इटचा प्रयत्न केला गेलाय आणि प्रयत्न मात्र सक्सेस ठरलाय. चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. समीकरण बदललंय आता खऱ्या अर्थाने. शेवटचे चेंडू उरलेत 7
आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 20. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू हवेत आहे. एक धाव जोरात धावून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईलच आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा नक्कीच कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि आता धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 20. एक गडीच्या मोबदल्यात. शेवटचे आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 18 धावा. कंपल्सरी चेसिंग. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विनंती असेल. 6 चेंडू आणि आता आपण पाहतोय 18 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज आपटी संघाकडून. आपण पाहतोय आदर्श आणि पहिल्या चेंडूवरती मात्र भेदून दिलाय. लॉंग ऑफ रिजनला आलाय. 6 धावांसाठी खणखणी दणदणीत षटकार. शेवटचे आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनला 6 धावांसाठी षटकार आलाय आनंदच्या बॅट मधून आणि खऱ्या अर्थाने आता मुळगावच्या या नक्कीच या डगआउट स्टँड मध्ये आता आनंदाचा वातावरण निर्माण केले आनंदने. 5 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. इथे मात्र आता विचार करण्यास भाग पडले गोलंदाज आदर्श याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जरूर आणि या वेळेस मात्र आता नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज. आपण पाहतोय आदर्श मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र लॉंग ऑफला आला होता षटकार आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच बॅटरला मात्र माघारी परतवलाय. ते म्हणजे आनंद या बॅटरला माघारी परतवलाय. कमबॅक करतोय गोलंदाज आदर्श. शेवटचे 4 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. दे रे रा मौसम मस्ताना आहे खऱ्या अर्थाने. आता मौसम बनलाय. क्लायमेट आता खऱ्या अर्थाने पहाट सुरू झालेली आहे. इंस्टाग्रामचं सुद्धा करू आपण. थोडासा वेळ द्या मला. ज्या वेळेस मौसम येईल तो क्षण येईल तर नक्कीच आपण करूयात. अनादी पात दिये सगळ्यांनाच माहिती आहे इन्स्टावरती व्हायरल आहे सध्या. ज्या वेळेस इन्स्टा ओपन करतो आपण. हा जांभिवली बी संघामध्ये सुद्धा बघा इकडे माझा मित्र जसं बोललो त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आले. करू आपण. डोंट वरी. या वेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंट क्षेत्र निवडलं गेलंय. दरम्यान चेंडू गरगळत चाललाय. बॅकअप जरूर आलाय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. शेवटचे आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. असं कुठं वाटलं होतं की कदाचित
आनंद मात्र नक्कीच ही मॅच लवकर संपवेल, परंतु आदर्शने मात्र कमबॅक केलं. दुसऱ्या चेंडूवरती आनंदला बाद केलं आणि आता समीकरण असं उरलंय शेवटचे 3 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे. ट्विस्ट निर्माण झालाय, युटर्न घेतलं इथे मात्र आता मॅचने. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. राजेंद्र भोईर सर अतिशय एनर्जेटिक खऱ्या अर्थाने ऑफिशियल्स पंच आहेत. त्यांचे डोळे त्यांना सांगतायत कधी मला मिटवशील, कधी झोपवशील मला. अतिशय खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा आगळा वेगळा प्रयत्न करताना दिसला बॅटर रुपेश आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू आलाय आता डॉट. शेवटचे आता 2 चेंडू आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 11 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आता, 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही रंग बदलणारा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. आणि आता मात्र या वेळेस मात्र चेंडूला मात्र निरकून पारकून घेतलाय बॅटर रुपेशने आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. ट्विस्ट निर्माण झालंय आता मैदानामध्ये. थोडंसं आता वेगळं वातावरण निर्माण झालंय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आणि आता धावांची गरज आहे, ती म्हणजे 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. जर हा चेंडू आपटी संघाच्या गोलंदाजाने डॉट काढला तर त्याची ही व्हिडिओ इन्स्टावरती व्हायरल होईल आणि या चेंडूवरती जर मुळगावच्या रुपेश या बॅटरने षटकार ठोकला तर त्याची सुद्धा व्हिडिओ इन्स्टावरती व्हायरल होईल. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू अतिशय महत्वाचा. आता या वेळेस मात्र नक्कीच थोडंसं फिल्डिंग क्षेत्ररक्षण जे आहे थोडंसं बदल करताना दिसतंय आपटी संघ. यावेळेस आपण पाहतोय शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू होईपर्यंत थोडासा मी स्टॉप राहतोय. राजेंद्र सर 1 मिनिट. फील्ड पोझिशन चेंज करायचे बघा, ऑफिशियल्स पंच इथून सांगतायत फील्ड पोझिशन चेंज करायची आहे. आणि या वेळेस मात्र आता 1 चेंडूमध्ये 5 धावाची गरज असताना मात्र आता हा चेंडू मात्र आलाय स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची 1 धाव खात्यात आता ऍड होते. आता 1 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता आहे.
ट्विस्ट निर्माण झालंय आता. जिथे एक चेंडूमध्ये 5 धावा असताना मोठा फटका मारायचा होता, तिथे आता मात्र एक चेंडू 4 धावा असताना मोठा फटका मारावा की नाही मारावा हे आता खऱ्या अर्थाने फलंदाजाला ठरवावं लागेल. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय रुपेशने मात्र नक्कीच इथे मात्र आपल्या संघाला मात्र हा चौकार मारून मात्र इथे विजय संपादित करून दिलाय. बघा मी मगाशीच सांगितलं होतं, जर गोलंदाजाने हा चेंडू डॉट काढला तर त्याची व्हिडिओ सुद्धा व्हायरल होईल आणि बॅटरने सुद्धा ही मॅच काढली तर त्याची सुद्धा व्हिडिओ व्हायरल होईल. बघा हा आनंद जो आहे मुलगाव संघाचा नक्कीच आपण पाहतोय, त्याला उचलून घेतले डोक्यावरती त्या बॅटरला, रुपेश या फलंदाजाला आपण पाहतोय. हार्डलक नक्कीच आपण पाहूयात. आपटी संघाला पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात. अतिशय चांगला खेळ झाला आपल्या माध्यमातून आपण पाहिलात. खऱ्या अर्थाने खरंच आपण हरलात जरूर, परंतु लढलात वाघासारखं.